नमस्कार. 22 जानेवारी 2026ला गणेश जयंती आहे, ज्याला आपण तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी, विनायक चतुर्थी असं देखील म्हणतो. ही शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे, जी की अमावस्येनंतर येते. चला तर आता ही तिलकुंद चतुर्थी नेमकी कधी आहे आणि मुहूर्त काय आहे ते बघूयात. 22 जानेवारी 2026 वार गुरुवार मध्यरात्री 2:47 ही तिथी सुरू होणार आहे आणि ही चतुर्थी समाप्त होणार आहे 23 जानेवारी 2026ला मध्यरात्री 2:28. उदय तिथीनुसार 22 जानेवारी 2026 रोजी तिलकुंद चतुर्थी साजरी केली जाणार आहे. तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी मध्यान्ह पूजा मुहूर्त साधारणतः सकाळी 11:20 ते 1:04 पर्यंतचा आहे. अनेक भागात ही चतुर्थी गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. या चतुर्थीला गणपतीला तिळगुळ अर्पण केले जातात. गणेश जयंतीला काय करावं, कशी पूजा करावी, तर या दिवशी गणपतीची अभिषेक करून पूजा केली जाते. गणेश अथर्व शीर्षाचं पठण केलं जातं. गणेश चालीसा, गणपतीची आरती केली जाते. तिळाच्या मोदकाचा नैवेद्य या दिवशी गणपती बाप्पाला दाखवला जातो. शिवाय या दिवशी आपण फलहार किंवा सात्विक भोजन सुद्धा घेऊ शकतो. उपवास नाही केला तरीही चालतो. नवीन काम सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला गेला आहे. शिवाय या दिवशी तिळगुळ, काळे कपडे आणि गरजूंना जेवण दान करण्याची प्रथा आहे. विशेषतः महाराष्ट्रात कोकण किनारी भागात हा दिवस गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. ही शुक्ल पक्षाची चतुर्थी असल्याने वरदान देणारी वरद चतुर्थी मानली जाते. या तिलकुंद चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावं. शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. पूजेची जागा साफ करावी. गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो ठेवून पूजा करावी. मूर्ती नसेल तर सुपारी, अक्षता ठेवून पूजा करावी. पूजा पूर्वेकडे तोंड करून करावी. ओम गणात्मतां गणपतीम या मंत्राचा जप करून गणपती बाप्पाला आवाहन करावं. मूर्ती स्थापना करावी. मूर्तीला पंचामृत किंवा दुधानं स्नान घालावं. अभिषेक करावा. चंदन, अक्षदा, दुर्वा, फूल अर्पण करावीत. त्यावर धूप, दीप, अगरबत्ती लावावी. तिळाचे लाडू, तिळाचे मोदक, फळ अर्पण करावी. सोबत ओम प्राणाय स्वाहा असे म्हणत अर्पण करावे. त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करावी. गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती चालीसाचं पठण करावं. त्यानंतर बाप्पाची 108 नावांचे जप करावा. नंतर प्रार्थना करत आपली इच्छा बोलावी. पूजेनंतर प्रसाद वाटावा. तिळगुळचं दान करावं. संध्याकाळी पुन्हा आरती करावी. श्रद्धा आणि नियमपूर्वक केलेलं हे व्रत जीवनातील सर्व अडथळे दूर करून सुख, समृद्धी आणि सकारात्मकता देते. म्हणूनच तिलकुंद चतुर्थीला बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आपण संपूर्ण विधीनुसार बाप्पाची पूजा करावी. यामुळे आपल्या मनोकामनाही नक्कीच पूर्ण होतील. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा. धन्यवाद.